अशोक चव्हाणांनी मला विधान परिषदेला पाडण्याचा प्रयत्न केला। चंद्रकांत हंडोरे यांनी अशोक चव्हाणांवर हा गंभीर आरोप केला। तर हंडोरेंच्या मतदार यादीमध्ये माझं नाव नव्हतं असं अशोक चव्हाण म्हणतात। हंडोरेंचं विधान म्हणजे राजकीय स्टंटबाजी असंही अशोक चव्हाणांनी म्हटलंय। येतात त्यांचं सरकार बनू शकतं, बहुमत 272 ला मिळतं। काँग्रेस पक्षाने मला आमदार बनवण्यासाठी प्रयत्न केला, मला एमएलसीची तिकीट दिली आणि या महाशयाने पुढाकार घेऊन मला पाडण्याचा प्रयत्न केला। हे अजून जर पक्षात असते ना तर कदाचित मी अजूनही राज्यसभेवर गेलो नसतो। काय दंडावरची रेग आहे याने मला पत्ता बोलून गेला असता। बरं झालं काल गेली नांदेडच्या या काँग्रेस पक्षात। मी खोटं कधी बोलत नाही आणि मी हंडोरेंचा मतदार सुद्धा नव्हतो, त्यामुळे हंडोरेंचं जे विधान आहे ते केवळ राजकीय स्टंटबाजी म्हणून करतायत। निवडणुकीला फायदा कसा करून हा विषय त्याचा उद्देश आहे। मी त्यांच्या मतदाराच्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं।